सिनेमाची गोष्ट काय आहे? मिस्टर अँड मिसेस सदाचारी या सिनेमाची ट्रू स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी या सिनेमावर एक नजर टाकूया. जंगलात गेल्यावर वाघाला आणि या महाराष्ट्रात आल्यावर सच्चा मराठी माणसाला लढायचं नाही, कारण दोघंही डायरेक्ट फाडतात. मिस्टर अँड मिसेस सदाचारी, शिवा आणि गार्गीची ही लव्ह स्टोरी. शिवाची व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता वैभव तत्ववादीनं. एक अत्यंत बिनधास्त आपल्याच दुनियेत मस्त असणारा शिवाजी महाराजांचा मोठा भक्त असतो. लहानपणापासूनच शिवा आपल्या पद्धतीनं आयुष्य जगत असतो. त्याला जगाची कधीच पर्वा नसते. अरे शिवा, अरे काय चाललंय? अरे आपण मारामाऱ्या करायच्या, सिगरेटी फुकायच्या, शनिवार रात्र दारू आहेच. या फायटिंगच्या सिनेमात मध्येच लव्ह स्टोरी कुठून आणलीस? तुझी साथ मला मनापासून हवी आहे. हसत खेळत शिकत एकत्र मोठं व्हायचंय. त्याच्या या स्वभावामुळे त्याचं आणि त्याच्या बाबांचं कधीही पटत नाही. मग गार्गी नावाची मुलगी त्याच्या आयुष्यात येते. गार्गी ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं. गार्गी जेव्हा त्याच्या आयुष्यात येते तेव्हा काय घडतं हा सिनेमा महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे शिवा आणि त्याच्या बाबांचं नातं. शिवाच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता मोहन जोशी यांनी. मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा सिनेमा एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी तर आहेच, पण त्याचबरोबर सिनेमात ॲक्शन पॅक्ड ड्रामा सुद्धा आहे. दिग्दर्शक आशिष वाघ यांनी सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट जरा हटके आहे असं म्हणावंच लागेल, कारण सिनेमाला थोडासा साऊथ सिनेमांचा टच आहे. विशेष करून काही असे सीन्स आहेत जे पाहताना प्रेक्षक नक्कीच सरप्राईज होतील. उदाहरणार्थ, शिवा आणि त्याच्या बाबांचं पॅचअप होत असताना ते घरी जात असताना मध्यरात्री रस्त्याच्या मध्ये शिवाचे बाबा नशेच्या अवस्थेत त्याला नाचून दाखव असा हट्ट धरतात आणि शिवा तो हट्ट पुरवतोही. सिनेमाचे फाईट सिक्वेन्स ही बरे झालेत. शिवाजी राज हे या सिनेमाचे ॲक्शन डिरेक्टर आहेत. अभिनेता वैभव तत्ववादीनं आजवर आपण कायम त्याला गुडी गुडी आणि रोमॅन्टिक भूमिका जास्त साकारताना पाहिलंय, पण या सिनेमात मात्र वैभवचा हटके अंदाज पाहायला मिळतो. तो एक रफ अँड टफ लुकमध्ये तर दिसतोच, पण त्याचबरोबर या सिनेमात वैभवनं उत्तम डान्सही केलाय, उत्तम फाईट सिक्वेन्सही केलेत. त्याचा एक रोमॅन्टिक शेड पण या सिनेमात दिसून येतोय. बिम 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 सदाचारी. इन शॉर्ट, एक हिरो म्हणून मिस्टर अँड मिसेस सदाचारी या सिनेमात तो एक कम्प्लीट पॅकेज वाटतोय. या सिनेमातल्या त्याच्या अभिनयासाठी त्याला 10 on 10. जंगलात गेल्यावर वाघाला आणि या महाराष्ट्रात आल्यावर सच्चा मराठी माणसाला लढायचं नाही, कारण दोघंही डायरेक्ट फाडतात. अभिनेत्री प्रार्थना बेहरेनंही तिची व्यक्तिरेखा चोख पार पाडली आहे. कॉफी आणि बरंच काही या सिनेमानंतर ही जोडी पुन्हा एकदा या सिनेमात छा गई है असं म्हणावं लागेल. तू कॉलेजमध्ये दिसतोस, पण क्लासरूम मध्ये का नाही? आपण क्लास नाही, ओनली मास. अभिनेता मोहन जोशींचा अभिनयही कमाल झालाय. या सिनेमाची कुठली गोष्ट खटकते तर ती म्हणजे या सिनेमाची लेंथ. माझ्या मुलामुळे कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी तुम्हा सगळ्यांची जाहीर माफी मागतो. सिनेमाचा क्लायमॅक्स खूपच लांबलाय. जर तो आणखी चॉप करता आला असता तर कदाचित सिनेमा आणखी रंजक झाला असता. तू स्वतःच्या सख्या बापाचा नाही झाला, तो दुसऱ्या कोणाचा काय होईल? पण जे काय होणार आहे ते सगळं चांगलंच होणार आहे, कारण महाराज तुझ्या पाठीशी आहेत. तेव्हा मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा एक कम्प्लीट कमर्शियल मसाला सिनेमा आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना खूप जास्त डोकं लावायचा प्रयत्न करू नका, नाहीतर हाती निराशा येईल. हे सगळे फॅक्टर्स पाहता मी मिस्टर अँड मिसेस सदाचारी या सिनेमाला देते 3.5. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.